जुईनगर परिसर मोठ्या प्रमाणात समस्यांनी वेढला आहे। मागील 5 वर्षापासून प्रशासनाचा कारभार आहे। या काळात सगळीकडे आरोग्य, अपुरा पाणी पुरवठा, खराब रस्ते, पदपथ, कोट्यावधी रुपये खर्च करून बंद पडलेल्या वास्तू अशा शेकडो समस्यांनी विभाग वेढलेला आहे। या समस्यांविरोधात मनसे प्रवक्ते आणि शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली नेरूळ विभाग कार्यालयावर भव्य शिटी मोर्चा काढला। मोठ्या प्रमाणात समस्या असताना देखील झोपेचे सोंग घेतलेल्या अधिकाऱ्यांना शिटी वाजवून महाराष्ट्र सैनिकांनी जागे करण्याचा प्रयत्न केला। शेकडोच्या संख्येने स्थानिक नागरिक, महिला, मनसे पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। नेरूळ सेक्टर 2, राजीव गांधी पूल ते कुकशेत गाव, नेरूळ विभाग कार्यालय असा शिटी मोर्चा काढण्यात आला। यावेळी मनसैनिकांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला। जुईनगरमधील क्रीडा संकुलाचा वापर क्रीडा सोडून इतर बाबींसाठी होतो। नेरूळ पूर्व LPच्या पुढे रमेश मेटल येथील झोपडपट्टीमधील नागरिकांना पाणी मिळत नाही। जुईनगर नेरूळ परिसरात दूषित पाण्यामुळे नागरिक, लहान मुले आजारी पडत आहेत। सगळीकडे निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचे डांबरीकरण आणि सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आले आहे। पुरेशी धूर फवारणी आणि काळजी न घेतल्यामुळे मलेरिया, डेंग्यूने थैमान घातले। तसेच नेरूळ सेक्टर 1 मधील चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीच्या अंधारात बसवला, पण त्याचे उद्घाटन केले नाही। नेरूळ पूर्व ते जुईनगर सर्व्हिस रोडवर शोरूमवाले अनधिकृतपणे गाड्या पार्क करतायत। सेक्टर 3 मध्ये विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका नाही असे शेकडो प्रश्न मनसेचे सविनय महात्रे, अभिजित देसाई, मनसे विभाग अध्यक्ष, बऱ्याच प्रश्नांची अधिकाऱ्यांकडे उत्तरे नसल्याचे दिसून आले। मनसेने उपस्थित केलेले सर्व प्रश्न जर अधिकाऱ्यांनी योग्य वेळेत सोडवले नाही तर यापुढे उग्र आंदोलन होईल असा इशारा मनसे प्रवक्ता गजानन काळे यांनी दिला। आम्ही गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर 8-10 दिवसाच्या अंतराने ज्या नागरी समस्या, जे नागरी प्रश्न आहेत त्याच्यावर मोर्चे काढणं सुरू केलेलं आहे। मागच्या आठवड्यात हा मोर्चा बेलापूर विभाग अधिकारी यांच्यावर होता, त्यावेळी आम्ही ढोल वाजवले होते विभाग अधिकाऱ्यांचे। आता हा शिटी वाजवा मोर्चा या नेरूळ वॉर्ड ऑफिस अंतर्गत या नेरूळ विभाग अधिकाऱ्यांच्या इथे होणार आहे। सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांची समस्या असो, सेक्टर 2, 8, 10 असेल नेरूळ मधलं, आणि बऱ्याच ठिकाणी पाणी वेळेवर न येणं असेल, पाणी फक्त 2 तास येणं असेल, स्वतःचं धरणं याची टिमकी राजकीय नेते वाजवतात। मात्र नवी मुंबईकरांना, नेरूळकरांना कुठल्याही पद्धतीचं 24 तास पाणी इथे उपलब्ध नाही। LIGच्या घरांना नोटिसा सुरू आहेत, 38% जास्त प्रॉपर्टी टॅक्स आकारू लागलेत, आणि कुठल्याही पद्धतीने LIGची घरं नियमित होणार नाही तर त्याच्या आडून क्लस्टर आणण्याचं काम इथल्या राजकीय नेत्यांचं चालू आहे। याला विरोध म्हणून मग तो रस्त्याचा विषय असेल, रस्त्यांचं डांबरीकरण नीट न झाल्याचा विषय असेल, त्याचं कॉन्क्रिटीकरण नीट न झाल्याचा विषय असेल, या सगळ्या समस्यांवर आज हा शिटी वाजवा मोर्चा आम्ही नेरूळ विभाग अधिकाऱ्यांवर काढला।